मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता जे प्रशिक्षणार्थी 6 महिने पूर्ण झालेले आहेत त्यांना पुढच्या 5 महिन्यासाठी रुजू होण्यासाठी जी जॉईनिंग आहे त्याच्यासाठी त्यांना आधार व्हॅलिडेशन म्हणजे आधार त्यांचं व्हेरिफिकेशन आहे हे कंप्लीट करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पाहू शकता दुसरी महत्त्वाची अट देण्यात आली आहे की त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत प्रोफाईल सेक्शनमध्ये त्यांचे पर्सनल डिटेल त्याचबरोबर त्यांचा ॲड्रेस क्वालिफिकेशन डिटेल्स आणि बँक डिटेल्स आहेत त्याचबरोबर त्यांचे सगळे कागदपत्र हे त्या अधिकृत संकेतस्थळावर जे वेबसाईट आहे या वेबसाईटवर अपलोड असणं आवश्यक आहे। तर यामध्ये पाहू शकता कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तयार ठेवणं आवश्यक आहे, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत या वेबसाईटवर आणि ते कसे करायचे आहेत हे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तारित पद्धतीने जाणून घेऊयात। तर इथे पाहू शकता तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स जे आहेत हे टाकल्यानंतर तुमचे ॲड्रेस डिटेल आहे म्हणजे जो ॲड्रेस सध्याचा राहण्याचा पत्ता आहे त्याचबरोबर तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता तुमचं काय शिक्षण कंप्लीट झालेलं आहे, एक्सटेन्शन क्वालिफिकेशन असेल म्हणजेच एक्स्ट्रा क्वालिफिकेशन त्याचबरोबर जी तुमची ग्रॅज्युएशन असेल त्याचबरोबर ITI असेल किंवा 10वी 12वी असेल याबद्दलची माहिती या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर बँक डिटेल्स जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुमचं जे बँक जो आधार कार्डला जो लिंक आहे आधार DBTला लिंक आहे तोच सेम बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर पाहू शकता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। आता ही अत्यंत महत्त्वाची स्टेप काय कागदपत्र लागणार आहेत तर पाहू शकता इथे मी जे अपलोड केलेले कागदपत्र आहेत यामध्ये बर्थ सर्टिफिकेट आहे जन्माचा दाखला, जर जन्माचा दाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करू शकता। हा झाला पहिला कागदपत्र आहे बर्थ सर्टिफिकेटसाठी। दुसरा ऑप्शन आहे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं जे शाळा सोडल्याचा दाखला आहे हा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे या ठिकाणी। त्याच्यानंतर पाहू शकता तिसरं जे डॉक्युमेंट आहे तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट म्हणजे हायर सगळ्यात जास्त शिक्षण तुमचं काय झालेलं आहे म्हणजे समजा ग्रॅज्युएशन असेल तर BCom असेल MCom असेल त्याचबरोबर तुमचं दुसरं 12वी झालं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुमचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट जे आहे तर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। यानंतरनं तुमचं बँक अकाउंट डिटेल्स तुम्ही टाकलेले आहेत तर बँक अकाउंट डिटेल्समध्ये तुमचा बँक अकाउंट नंबर आणि तुमचा जो IFSC कोड आहे त्या IFSC कोडने तुम्ही काय करू शकता डायरेक्टली तुमचं जो चेकबुक आहे चेकबुकची ब्लँक कॉपी जी आहे कॅन्सल कॉपी ती अपलोड करू शकता किंवा बँकेचं पासबुक तुम्ही अपलोड करू शकता। हे झालं चौथं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते आवश्यक आहे। यानंतर पाहू शकता तुमचं रहिवाशी दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा 10वीची पासिंग सर्टिफिकेट इथे अपलोड केली जाऊ शकते। तर अशा पद्धतीने हे अत्यंत महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे। इथे सिलेक्ट करताना तुम्हाला ऑप्शन येत आहे हे एवढे जे कागदपत्र विचारलेत तेच तुम्हाला अपलोड करायचे आहेत, या व्यतिरिक्त इतर कोणताही कागदपत्र डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं नाही। पाहू शकता इथे पहिलं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट ऑप्शनल आहे, दिलं किंवा नाही दिलं तरी चालणार आहे, ऑप्शनल आहे। यानंतर पाहू शकता बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकसुद्धा ऑप्शनल देण्यात आला आहे। बर्थ सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे म्हणजे तुम्हाला अपलोड करावंच लागणार आहे। जन्माचा पुरावा जो आहे 10वीचं सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता ते अपलोड करणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे। यानंतर पाहू शकता डोमेसाईल सर्टिफिकेट आहे म्हणजे तुमचा रहिवाशी दाखला किंवा SSC सर्टिफिकेट या दोन्हीमधलं एक तुम्हाला मॅन्डेटरी आहे म्हणजे देणंच आवश्यक आहे, सबमिट करणंच आवश्यक आहे। यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं जे सगळ्यात जास्त शिक्षण झालेलं आहे ते शैक्षणिक पात्रतेची तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा अपलोड करणं आवश्यक आहे आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर 3 डॉक्युमेंट्स पाहू शकता मॅन्डेटरी म्हणजे आवश्यक आहेत ते देणंच आवश्यक आहे। यानंतर जे 2 डॉक्युमेंट आहेत बँक पासबुक आणि कॅन्सल चेक ऑप्शनल आहे आणि लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा ऑप्शनल आहे, पण तरीसुद्धा तुमच्याकडे जर ती असतीलच तुम्ही अपलोड करू शकता, जास्त वेळ लागत नाही आहे। पाहू शकता इथे तुम्हाला जी फाईल सिलेक्ट करायची आहे चूज फाईलवर सिलेक्ट करून ती फाईल या पद्धतीने इथे सिलेक्ट करायची आहे। तुमच्या माय कम्प्युटर सेक्शनमधून असेल ती स्कॅन कॉपी आणि ॲड डॉक्युमेंट क्लिक केलं की या पद्धतीने अपलोड होईल। त्यानंतर इथे अपडेट सेक्शनवर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जे कागदपत्र आहेत महत्त्वाचे कागदपत्र ते अपलोड केली जाऊ शकतात। काही वेगळे डॉक्युमेंट इथे लागत नाही आहेत, पाहू शकता काय लागतं आहे ते स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, कोणते लिस्टची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही आहे आणि दुसऱ्या कोणी करण्यापेक्षा दुसऱ्याला पैसे देऊन करण्यापेक्षा तुम्ही स्वतः
ही प्रोसेस स्वतः लगेच करू शकता. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने जो प्रोफाईल सेक्शन आहे, शेवटचा अपडेट जो सेक्शन आहे डॉक्युमेंटसाठीचा, यामध्ये पाहू शकता काय काय कागदपत्रे लागतात त्या अशा पद्धतीने तुम्ही सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठीची. या संदर्भात तुम्हाला काही जर समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सांगू शकता. डिटेलमध्ये त्याबद्दलची समस्या सोडवण्यासाठी त्याचा रिप्लाय दिला जाईल. या पद्धतीने तुमची प्रोसेस करणं आवश्यक आहे. सिंपल प्रोसेस आहे आणि नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये तुमची जी जॉईनिंग आहे ते जॉईनिंग तुम्हाला मिळणार आहे. तुमचं आदेश जो आहे तुमच्या हातात पडेल आणि जॉईनिंग प्रक्रिया सुरू होईल. या भरती किंवा या योजनेसंदर्भातली जी महत्त्वाची अपडेट्स आहेत पुढच्या ज्या काही असतील त्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.